350 फांद्यापर्यंत आपण कटिंग चांगल्या पद्धतीने झाले. जेवढ्या फांद्या होतील तेवढं उत्पादन आपल्याला जवळपास एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन हे घेतलेलं आहे. म्हणजे त्याचे निष्कर्ष आहे. त्यासाठी हे शेंडा फुडणी यंत्र अतिशय आवश्यक आहे. तर याचा आता प्रात्यक्षिक करून बघू आपण. दुसरं महत्वाचं याच्यात असं आहे ते साईडचे घ्या. आता शेंडा फुडणी सुरू आहे. जास्त होऊन जाईल. हार्ड होऊन राहिलं का रे? 2 मिनिटं थांबा. आता हे शेंडी फुडणी केली आपण. तर याच्यानंतर काय करायला पाहिजे, असं जर ढगाळ वातावरण असेल तर याच्यामध्ये काय करायचं, आता सध्या इथे पान गुंडाळणारी अळी आपल्याला आढळते. तर क्लोरोपायरीफॉस किंवा प्रोपिनोफॉस 50 ml आणि कॉपर ऑक्झिक्लोराइड. बऱ्याच वेळा काय होतं की शेंडी फुडल्यानंतर याला काय इजा होते आणि सतत जर पाणी राहिलं तर एखाद्या वेळेस बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते. तर जेव्हा कपाशीची फवारणी असेल तेव्हा काय करायचं आपण की याच्यामध्ये जर तुम्ही एखादं बुरशीनाशक